देशातील 70 लाख पेन्शनर्स EPS 95 या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत। या कायद्याद्वारे केवळ 1000 रुपये पेन्शन मिळते। त्यामुळे त्यांना 27 वर्षापासून महागाईत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे। त्यामुळे ऑल इंडिया कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शनर्स असोसिएशन नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। EPS पेन्शन धारकांना किमान 9000 रुपये अधिक महागाई भत्त्यासह दरमहा पेन्शन देण्यात यावे, आरोग्य सेवा मोफत द्यावी, पेन्शन धारकांना अन्न सुरक्षा कायद्याचे संरक्षण द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। पेन्शनरना किमान जीवन जगण्यासारखं 9000 रुपये पेन्शन आम्ही 9000 का मागतो? कारण किमान वेतन देशामध्ये 18000 पेक्षा जास्त आहे। त्यामुळे 9000 रुपये पेन्शन आणि त्याला DA द्या। त्याबरोबर EPS पेन्शनरचं उत्पन्न हे वर्षाला 60,000 रुपयापेक्षा कमी आहे। त्यामुळं त्यांना अन्न सुरक्षा कायद्यामध्ये सामील करा। त्याबरोबरच सर्व EPS पेन्शनर्स त्याच्या परिवाराला वैद्यकीय सुरक्षा मोफत वैद्यकीय सेवा द्या। या वर्षा त्यांना मोफत प्रवास द्या। अशा मागण्या मान्य झाली नाही तर आम्ही देशामध्ये सर्वत्र व जंतर मंतरवर एक मोठा निदर्शन आणि उपोषण करणार आहोत। धन्यवाद। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।